आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। रात्र खूप झाली, लवकर झोपायला ये। आलेच। आज तुला माझ्याशी बोलावंच लागेल। काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? माझं लग्न झाल्यापासून माझ्याशी कम्प्लीटली कॉन्टॅक्ट तोडून टाकलायस तू। माझ्या कॉल्सला रिप्लाय देत नाहीयेस, माझ्या मेसेजेसला रिप्लाय करत नाहीयेस। काय झालंय काय मॅड नक्की? माझं काही चुकलंय का? प्लीज सांग मला। विश्वा, काय वाटतं तुला? जानूला तुझी आठवण येत असेल? जात असेल का तिचा हात तिच्या फोनकडे तुला कॉल करायला? अरे का फसवतोय स्वतःला? हा, ती कधीच मूव ऑन झालीये। अरे ती मित्र मानते तुला विश्वा। ती फक्त मित्र म्हणून विचारत होती, मित्र म्हणून विचारत होती की का बोलत नाहीयेस ती। विश्वा, ती काही मिस करत नव्हती रे तुला। काही शिरतय का डोक्यात? हा, जानूने फक्त तुला मित्र मानलेलं आहे। आणि काय करतोयस तू? तू काय करतोयस? पुढे आलेली एक बिझनेस अपॉर्च्युनिटी तू सोडतोयस का? फक्त ती समोर येईल, ती भेटेल म्हणून? नॉट डन विश्वा, दिस इज नॉट डन। जा तिच्या समोर जा, कॅज्युअली बोल तिच्याशी। त्यात एवढं काय? नाहीतर थेट जयंत कानिटकर पाशी जा आणि त्यांना सांग की यापुढे सगळ्या मीटिंग्स ऑफिसमध्ये होतील। येस येस, ऑफिसमध्ये जानवी येणार नाही। तिचा काय संबंध? घरी भेटायचंच नाही। येस, तसंच कर। Come on, Vishwa. Go for it. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तुझी हिम्मतच कशी झाली हे असायचं यायची? काय हो, तुमचं लक्ष आहे की नाही घरात? ही अशी इथं आली कशी? आत्ताच्या आत्ता तुमच्या सुनेची कान उघडणी करा, नाहीतर 4 चौघात आम्हाला मान खाली घालावी लागेल। काय झालं? माझं काही चुकलं का? वा, म्हणजे अजून तुझी चूक तुला कळाली सुद्धा नाही। नुसतीच वाढलीस। बुद्धी पत्ताच नाही वाटतं। हा,
नीलांबरी इकडे बघ. नीलांबरी जरा सांग, आपल्या घरातल्या सुना कशा असतात, कशा राहतात? घरातल्या मोठ्यांच्या समोर हे असे कपडे घालून काहीच कसं वाटत नाही हिला? कसं आहे ना नीलांबरी, नुसतं लग्न होऊन कोणी कुणाच्या घरी जाऊन सून होत नाही. त्यासाठी सासरी जाऊन तिथल्या चालीरीतींचं भान असावं लागतं. माहेरी कसंही वागलं तरी चालतं, पण सासरी आल्यानंतर कसं वागावं, कसं राहावं याचं भान तर असावंच लागतं. पण याचं उत्तम भान जिला असतं ना, तीच उत्तम गृहिणी असते. उत्तम गृहिणी तर दूरची गोष्ट, इथे साध्या साध्या गोष्टी तरी लक्षात यायला नको? मला माफ करा, पण मी माझ्या माहेरी हे असेच कपडे घालायचे. म्हणजे या ड्रेसमध्ये मला खूप कम्फर्टेबल वाटतं, म्हणून मला हे असेच कपडे घालायला आवडतात. मला जरीच्या साड्यांमध्ये फिरायची सवय नाहीये. मग काय हे असं पोतं घालून फिरायची सवय वाटतं तुला? हा, एक गोष्ट लक्षात ठेव, मुळात या घरात सुनेला आजवर कधीही कुणी तिला काय आवडतं हे विचारत नाहीत. तिनं कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, काय घालायचं, काय करायचं हे आम्ही ठरवतो. तिनं ते मुकाट्याने ऐकून घ्यायचं आणि त्याप्रमाणे वागायचं. ही गाडे पाटील घराण्याचा नियम आहे. तेव्हा ही असली सगळी थेरा आहेत ना, हे इथं चालणार नाही. हा, आता तुझ्या माहेरी हे सगळं चालेल, कारण कसं आहे ना, जरीची साडी हे असे दागिने घालून मिरवायला सुद्धा ऐपत लागते प्रत्येक घराची. तुझ्या तर घराची ती ऐपतच नाही. नाही, कसं आहे ना नीलांबरी, मुळात स्वतःच्या आई वडिलांनीच ही शिकवण द्यावी लागते माहेरून, की सासरी गेल्यानंतर कसे कपडे घालायला हवे. स्वतःला कितीही वाटत असलं की माहेरून आपल्याला चांगले संस्कार मिळाले, चांगली शिकवण मिळाली आहे, पण तरी सुद्धा आपण स्वतःच आपलं परीक्षण करायला हवं ना. आडातच नसेल तर पोहरात तरी कुठून येणार म्हणा. भावनाताई, अगं तू असंच काहीतरी करून घरात वाद उकरून काढणार आहेस का ग? एकतर जेव्हापासून तुझ्या आणि सिद्धूच्या लग्नाची चर्चा सुरू झालीये तेव्हापासून आमच्या घरात फक्त आणि फक्त वादच सुरू आहे. आणि त्यात तू हे असं वागतेस. सारखं सारखं तेच तेच बोलून आता मला सुद्धा कंटाळा आलाय. आता अशी निर्लज्जासारखी पाहत काय उभी राहिलेस? जा तोंड काळं कर. बाई, आमच्यावरती उपकार कर आणि जा इथून. कोणी जर बाहेरचं इथे येऊन तुला पाहिलं ना या ड्रेस मध्ये, तर आमची लायकी काढतील. निघ. लक्ष्मी निवास